तिला बसला धोका. ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. मैत्रिणीचं नाव बस फिट बसलं कीर्तन. असं मापात बसलं पाहिजे. माया आता ही गेली तिला सांगायला. बाई मी पोरग पटवलं, धुतलं, त्याचं हँडशीट माझं सगळं करून घेतलं, तो भिकारीच करा म्या, पण तो तर नपुसक निघाला. असं कोण म्हणती? इच्छा. कुणाला? माया. ती माया म्हणली बाई तुला तरी प्रिय करे, मला तर नवराही नाही प्रिय करायला. कोणला? मायेला. मग ही म्हणती का ग तुला प्रिय करे नाही, नवराही नाही, मग तू काम काय करती? ती म्हणती माझं एकच काम आहे, जीवाला 84च्या कसाट्यात गुंतून मारणे, एवढाच माझा धंदा. मला एकच उत्तर द्या सगळे बसलेली माणसं. घुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? दहा मिनिटानं उत्तर द्या मला. घुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? कुठं काय खाल्लं? मग तुम्ही आणि मी काय केलंय? बायको केली, नवरा झाला, लांब जाय. माझं कीर्तन ऐकलं विनोद करायला नाही लागत, आपाप होतो मला. तुमचा थकवाच गेला दिवसभरात. तिथं बसल्यावर लगेच लागत तू रातभर उकारलं, खाल्लं कुठं काय? मग आपण काय केलंय? बायको केली, नवरा झाला, बायको बाळाती झाली, बाप झाला, पोऱ्याचं लगीन झालं, सासरा झाला, पोऱ्यानं पराक्रम केला, आजा झाला, दिंडीत आमच्या बोकांडी आला आणि मी आला. शाळेत गेली, मोठी झाली, वयात आली, लग्न केलं, बायको झाली, बाळातीन झाली, आई झाली, सून आली, सासू झाली, सून बाळातीन झाली, आजी झाली, अटॅक आला, घुसमेली. हे मी नाही बोलत, काकडा बोलतोय, काकडा. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागवता, बैरा झालो नरदे येता. साधू संतांची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू. आता ही माया झाली मोकळी. ती म्हणली अख्ख्या शाळेतले पोरं सरळ बसा, पटकान बैठ सावधान. हे सावधान आहे का? मी सावधान म्हणतोय, तू पायवर करतोय. सावधान, रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. दहावीला कोण येतं? तू आहे का? तू कितीला आहे? 8वी. सिमी का मराठी? मराठी मिडियम नाही का? दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? वायू. देवडू ना माणसावर. ही गेली तिला सांगायला काय की माझं असं झालं, लिंक तोडू नका. हे बरे, तिने सांगितलं माया येतो, तुझं काम संपलं. पण तिला इच्छा काय म्हणते माहिती का? कलियुगामध्ये हरिपाठ आणि काकडा केला का तुला मरण येत आहे. नीट आहे का? भजन फक्त मायेला तोडू शकतं, बाकी कोणीच तोडू शकत नाही. तुमचं काय मत आहे? माया जर कमी करायची असेल तर भजन. माया म्हणली मी नवरा केला नाही, मला मुलं आहेत, नगलं न करता 16 मुलं आहेत. मायेला नवरा नाहीये पण पोरं 16 आहेत. ही म्हणली तुला 16 पोरं कोणते आहेत? ऐका, 16च्या 16 ऐका. 1 मी, आणि जगातला प्रत्येक माणूस मी मुळे दुःखी आहे. 2 तू, 3 तुझं, 4 माझं. जगातली सगळी भांडणं, मारामाऱ्या, दंगली, मोर्चे, आंदोलन, कुदाकुद्या फक्त 4च शब्दावर चालू आहे. मी, तू, तुझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोत माझं आहे.
इकडली अख्खी इकीन, तुझी जिरीन. तुही जर जिरावली नाही ना मी तुम्हीच म्हणा. सासूजन सुनाचं भांडण झालं तर सून म्हणती भूक भूक. तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे मग तू ये. किती झाले 4. आता 16तून 4 गेले, किती राहिले 12. आणि ते 12 पोरांची नावं ऐकायची काय एकाची माहिती ऐकायची, एक 12 जणांची नावं ऐकायची का माहिती ऐकायची. बोला बोला, एक वाक्यात माहिती ऐका आता प्रत्येकाची 12च्या 12 जणांची. पहिला मुलगा आहे मायेचा काम. आणि साहेब आहेत, सगळे आहेत, कार्यकर्ते आहेत, नगराध्यक्ष आहेत. पाया पडतो तुमच्या. शरीरात जर काम तयार झाला, नीट ऐका, शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाट बाहेर पडतो. नीट ऐका, शरीरात जर काम तयार झाला तो डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. आणि डोळा इतका हुशार आहे, ते पाप स्वतः कट होत नाही, ते पाप मना कपाट होतो. मन इतकं हुशार आहे, ते पाप त्याच्याकट होत नाही, इंद्रिया कपाट होतो. आणि पाया पडतो तुमच्या. एकदा शरीरातला काम खवळला आणि इंद्रियावरचा ताबा सुटला तर कितीही विद्वान माणूस सुद्धा चुकीचा मार्ग स्वीकारतो. तो कितीही विद्वान असू द्या. आणि काम एकदा शरीरातला खवळला का काय काय करतो ऐका. कामातूर माणूस कधी वयाचा विचार करीत नाही, कामातूर माणूस कधी जातीचा विचार करीत नाही, कामातूर माणूस कधी नाथ्याचा विचार करीत नाही, कामातूर माणूस कधी कुळाचा विचार करीत नाही, कामातूर माणूस कधी शिलाचा विचार करीत नाही, कामातूर माणूस कधी काळवेळेचा विचार करीत नाही, आणि कामातूर माणूस कधी लाज धरीत नाही. तुमचं डोकंच बंद झालं. आणि एकदा काम खवळला का ऐका पुढं, तिथं वय बी सगळं संपलं, नाथ सब ते सगळं संपलं. आता उलट ऐका, काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. सूत्र पहा बरं का किती अवघड आहे. तयार झालाय काम, तो पुरा झाला नाही. माऊलीची ओवी आहे, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. ज्ञानोबारायची भाषा आहे हे मी सांगू राहिलो. हा दुसरा अध्याय तुम्हाला. आता तो काम अपुरा राहिला, आता कोण खवळला, क्रोध. आणि जेल मधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर बोकस, मग शिंदो. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. पण तुमच्या पाया पडून सांगतो, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. मला तुमचं काय मत आहे. आणि तुम्ही मला एक उत्तर द्या, रागाच्या भरात एखादं कृत्य केलं त्याचा पश्चाताप होत नाही. बोला बोला, होतो, पण ती वेळ निघून गेली. का वाईट वागायचं माझ्या पुढे, हा प्रश्न आहे. अरे एक तर कोटूर एक तर कमी आयुष्य आहे, आणि कमी आयुष्यामध्ये तुम्ही जर 10-15 वर्ष जेलमध्येच गेले, राहिलं काय आयुष्यात. आणि काय तुम्ही खून केला म्हणजे काय क्रांती केली नाही, काय मर्डर केला म्हणजे तुम्ही जग सुखी केलं नाही, काय दरोडा टाकला, चोऱ्या केल्या म्हणजे तुम्ही काय 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 जगात काही इतिहास घडवला असं काही नाही. तुम्ही तुमच्या खानदानीची वाट लावली हे विसरा. एखाद्या माणसानं 2 गुजीरवाणी मुलं घरी असताना एखादं वाईट कृत्य केलं, त्याची मुलं वाऱ्यावर पडली, बायको वाऱ्यावर पडली, ईश्वरासारखी आई बाप रडून मेली, याच्यापेक्षा तुम्ही काय वाईट केलं, कमावलं काय. ईश्वरासारख्या आईला डोळ्यातून पाणी आणावं लागलं, आणि पहाडासारखा बाप खडकाला पाजर फोडणारा होता, पण त्याला रडायची वेळ आली. याच्यापेक्षा तुम्ही आयुष्यात काय कमावलं, कमावलं काय. चोऱ्या माऱ्या लबाड्या का करायच्या हा प्रश्न आहे. बरं पुढचं वाक्य ऐका, जरी तुम्ही एखाद्यासाठी पाप केली, तुम्ही ज्यांच्यासाठी पाप केले त्यांनी त्याच्याशी घेणंच नाही, तर तुम्ही याच्यात उतरलेच कशाला. तुम्ही एखादी पतसंस्थेमध्ये 3 कोटी खाले, काय नाही सापडला लागला डाव, खाले. तुमच्या पोराला 2 कोटीचा धंदा टाकून दिला, पण तुमचा पोरगाच बेवडा निघाला, तर तुमच्या पापाला वाटेकरी हाय कोण.
3 कोटी तर तुला भरूनच द्यायचे, तसा तू आतमध्ये राहणारच. आणि तुझा जेवढा कार्यक्रम होणार आहे तुझा एकट्याचाच होणार आहे. तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? तुमचा पोऱ्या उलट्या म्हणणारे आमच्या बापाला आहे ना, पैसा खाण्याचं मॅनर्स नाही. हा तुमचा जीवन गौरव पुरस्कार आहे. काय करणार आयुष्यात? इंदुरीकरचे वाक्य आहेत महाराज, वाक्य ऐकायचं का? ज्याचे मित्र खास त्याचा संसार खास, आणि ज्याचे मित्र नालायक संसार संपला. आज 80% लोकांची जिंदगी मित्रांनी बर्बाद केली. तुमचं काय मत? आणि पाया पडतो तुम्हाला, मित्र नसले तरी चालतील पण असलेले सोयीचे असावे. जेवणाच्या ताटावरून चाणक्याला गरीब म्हणून उठवलं होतं. चाणक्याला राजसभा जेव्हा बसली, आज सभेमध्ये चाणक्य गेला, चाणक्याची शिंदी मोकळी होती. चाणक्याला जेव्हा अपमानित केलं सभेत, का एवढा घाण कपडे घातलेला तुझ्यासारखा माणूस विद्वान कसा असेल, त्यावेळेला चाणक्यानं हात मागं नेला, आणि हात मागं नेला आणि शिंदीला गाठ बांधली. आणि राजा जनाब चैत्य चाणक्य म्हणतो सभेत, ज्या दिवशी विद्वानाला सुद्धा खाली वाकायची वेळ आणील त्या दिवशी या शिंदीची गाठ सोडेल. चाणक्य होता तो. आणि चाणक्यानं एक वाक्य लिहिलंय, चाणक्य नीती वाचाय एकदा. काय वेळ! आणि हे नगरसेवकांनी सरपंचांनी तर जरूर वाचली पाहिजे. लय सुंदर 17 अध्याय आहेत, इतके सुंदर आहे. तुम्ही पार 80% म्हणाल इंदुरीकरलाच पाया पाडावं काढू. तुम्हाला सगळ्या समाजाचा अनुभव त्याच्यात आलाय. चाणक्य म्हणतो, जी माणसं स्पष्ट बोलतात ती सज्जन असतात, पण जी माणसं तुमच्या तोंडावर अतिशय गोड बोलतात तीच माणसं तुम्हाला धोका देतात. हे चाणक्याचं म्हणणं आहे. हा अनुभव तुम्हाला आहे का नाही? बोला. तुम्ही काहीच बोला. बसलेल्या सगळ्या माणसांना हाच अनुभव आहे. आणि चाणक्य अजून पुढे म्हणतो, जे तुमच्या जास्त जवळ आहेत तेच तुमचे धोकादायक आहेत. तुमच्या गोपनीय गोष्टी कधी मित्राला सांगू नका. चाणक्याचं वाक्य आहे. उद्या जर तुमचं तुमच्या मित्राचं खटकलं तर तुमच्या सगळ्या गोपनीय गोष्टी मित्र मैदानात आणू शकतो. तुमचं तर डोकंच बंद झालं. नाही, आता कीर्तन संपल्या प्रत्येकाने आपले मित्र तपासायचे आणि त्याला सांगायचं, तुझी माझी शेवटची भेट. ऐकायचं का मित्र कसा असावा? एका मिनिटात ऐकायचं का? पाया पडतो तुमच्या. नवरा बायकोला दारू पिऊन मारतोय, हे कुणालाच माहित. हे कुणालाच माहित नाही, मित्राला माहिती आहे. त्याला मित्रांनी सांगितलं पाहिजे, इकडे ती मुलगी नेऊन घाल, घटस्फोट घे, दुसरी कर, तिच्या बापाला बोलव. पण उद्या जर लोकांच्या लेकराचा फटका बसला तर ती मुलगी जर गेली तर तुझी खानदान जाईल, हा सल्ला मित्राला दिला पाहिजे. तू तुझ्या आयुष्यात वाटोळं का करतो? नेऊन घाल मुलगी. पटत नाही ना, 4 माणसांना बोलव. पण मित्रच इतके नालायक आहेत, होऊन जाऊ दे मी आहे असे म्हणणारे 4 जण आहेत इथं. त्याच्यामुळं कुटुंब संपले. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. मित्र दारू पितोय, त्याला मित्रांनी सांगितलं पाहिजे, इकडे एक तर दारू सोड, नाही तर दुस्ती सोड. दुस्ती. दुस्ती सोड. तो म्हणला का ऐकायचं तुला का? माझ्या बापाच्या दारूपायी माझी आई कामाला जायला लागली. माझ्या आईला आयुष्यामध्ये गल्लीनं पदर सरकू दिला नाही, पण अपमान झाला म्हणून आई पदर खाली करून कामाला जाते. आणि बांधावर जेवायला बसली तर माझी आई लोणचं भाकरीला चोळते आणि माझी आई जेवण करते. पण बिचाऱ्या आईला माझ्या बापाच्या दारूमुळे कामाला जावं लागलं. माझी गुजीनवाणी मुलगी आहे, वर्गात सगळ्यात हुशार आहे, ती 9वीला आहे, पण 50 रुपयाची प्रयोग वही नाही म्हणून माझी मुलगी वर्गात उभी राहते. सर तिच्याकडे 50 रुपये मागतात ना, वर्गातली मुलं हसतात आणि हसल्यावर माझी आई मुलगी खाली मान घालते आणि माझ्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बेंचवर पडतात. रडते माझी मुलगी आणि माझी मुलगी मधल्या सुट्टीत घरी येते आणि आईला सांगते, आई नाही शिकायचं मला, आई नाही.
आई म्हणते बाळा तुला शिकल्याशिवाय पर्याय नाही. पोरगी म्हणते आई मला 50 रुपयाची वही नाही म्हणून मुलं हसतात. आई पदर पुढं करते तिच्या हातात 50 रुपये देते. ती पोरगी 50 रुपये अशी मुठीत आवडते आणि ती पोरगी आईला मिठी मारून म्हणते आई मी तुला 80% मार्क पाडून दाखील आई. मला त्याचं वाईट वाटत नाही. माझ्या बापाच्या दारूमुळं माझ्या वर्गातली मुलं मला हसतात याचं मला वाईट वाटत. अपमान झाला माझ्या मुलीचा. हे मित्राला समजलं पाहिजे. हे मी बोलत नाही, सुदाम्या बोलतोय. आणि सुदाम्या स्वतः म्हणतो माझा मित्र राजा आहे, माझा मित्र गोपाल कृष्ण आहे आणि मी हातामध्ये विणा घेऊन भजन करतोय. त्याची बायको भारी साड्या वापरते. माझ्या बायकोला पोहे बांधायला फडके नाही म्हणून पोह्याचा लुगड्याचा पदर फाडते. आणि माझी बायको दुसऱ्याच्या घरचं काम करून पोट भरते आणि मी टाळ वाजून जगतोय. यदा कदाचित ते माझं प्रारब्ध असेल, पण कृष्णासारखा मित्र जर असेल तर माझं जीवन सुद्धा बदलू शकतं. नगरी सोन्याची मिळाली सुदाम्याला, ज्याचे मित्र चांगले आहेत. विदूर धृतराष्ट्राला पहिला सांगत होता तुला 5 गावं देण्यावर समाधान मान, येड्यावानी करू नको. ती गंडळी नंगाट आहे, त्याच्यातला एखादा भीम जर पिसाळला ना तुला पाणी पाजायला पोऱ्यात होणार नाही. तू 5 गावावर शांत राह. हा म्हणला तुला मध्यस्थी करायची काही गरज नाही, चहा पेन जाय. त्यावेळेस कृष्णाचं वाक्य आहे आता युद्ध होणार आणि युद्धात तुझा पराजय होणार. त्यावेळेस विदूर धृतराष्ट्राला सांगतो 5 राज्यावर जर समाधानी राहिला असता आणि राज्याचा मोह जर तुला धरला नसता तर तुझ्या 100 पोरांचा मृत्यू तो डोळ्यानं पाहिला नसता. विदूर नीती नावाचा एक ग्रंथ आहे, त्याची 20 रुपये किंमत आहे आणि 8च अध्याय आहेत. एकदा विदूर नीती आणि नारद नीती तुम्ही वाचाच, डोकंच बंद होते माझं. तुम्हाला केवळ राज्य मला मिळावा याच्या पायी खानदानीचं वाटोळं केलं या पठ्ठ्यानं. खानदानीचं महाराज बाप झाला बाप, पण 100 पोरं रणात मेलेली डोळ्यानं पाहिली डोळ्यानं. पण बापाला एकाही पोराला पाणी पाजता आलं नाही एवढी राज्याची हाव सुटली होती त्याला. आणि तो कसा मेला ऐकायचं तुम्हाला. भारताचा सम्राट अरण्यात जळून मेलाय, जळून असा मेला त्याचं टपरीला सुद्धा नाव राहिलं नाही. वाचलं तुम्ही कुठं दुर्योधन पान स्टॉल? वाचलंय का कुठं तुम्ही दुःशासन का ढाबा? आणि तुम्ही असं म्हणू नका का कौरवांनी पांडवांचा नाश कौरवांनी केला, कौरवांचा नाश पांडवांनी केला. चुकीचा आहे. कौरवांचा नाश त्यांच्या कर्माने केलाय. जर 5 गावं घेतलेच असतं तर प्रश्न राहिलाच कुठं होता. तुम्हाला पाया पडतो सगळ्या माणसांच्या राग आकळा. तुमचं काय मत आहे? पहिला काम, दुसरा क्रोध. आता उलटे फिरा. काम अपुरा राहिला की क्रोध तयार होतो. नीट आहे का बरं का. आणि काम जर पुरा झाला तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ तयार होतो. पहा किती सूत्र अवघड आहे. आता पहिला काय झाला काम, तो काही पुरा झाला नाही, लगेच कोण झाला क्रोध. आणि क्रोध तयार झाला आणि काम म्हणजे काम पुरा झाला की लोभ, लोभ झाला का मत, मत झालं का मत्सर, मत्सर झालं का अहंकार, अहंकार झाला का नदी. हे 6 आणि ते पहिले 4, 6 4 10, आता राहिले 6. 6 ऐका. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि कल्पना. हे 12, 12 आणि 4 16. 16 पोरं मायेनं याच्यात सोडून दिले आणि ती म्हातारी मोकळी झाली. आणि तिनं दिलं याचा कार्यक्रम करून. माया. आता तुम्ही हा सगळा मायाचा तमाशा आहे. कलियुग आहे, इथं खरं चालत नाही. कलियुगामध्ये तुम्ही खरे ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं. हे इंद्रिकचं कीर्तन आहे. म्हणजे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. माझे 2च गुण आहे, मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट मी बोललो ते नेमकं घडतो आणि माझ्या बोखंडी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि महाकार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही.
मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी होईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल वेळ आली. मी बोंबलत होतो कमी बुद्धीची माणसं गावात कारभारी होती झाली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. आणि मी बोंबलत होतो पोरी पळून जातील गेल्या. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. बायकोच कुठे 3 लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली. गुरुवारी गायब. गायब म्हणजे तिची पहिल्या नवरीच्या घरी गेली. दोघांची बाजारात गाठ पडली. हान मारा माऱ्या. आणि मी बोंबलत होतो. आणि आताही शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला सांगतो आज जर असाच काळ राहिला तर भयानक तुम्हाला संकटाला तोंड द्यावा लागणार आहे. साहेबांच्या अभिष्टंतीला नगरसेवक आणि सगळे सरपंच तुम्हाला काम सांगतो. तुम्ही साहेबांना मानणारी माणसं आहेत. शालेय परिसरामध्ये विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल बंद होत नाहीत तोपर्यंत तुम्ही पोरं चांगले बनवू शकत नाहीत. सगळ्या नगरसेवकांनी सरपंचांनी गावात निर्णय घेतला पाहिजे का शैक्षणिक कालावधीमध्ये विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे. मी बोललो तर मला एक जण म्हणला तुझ्या बापाचं काय जातं. मी शिव्या तरी कोणच्या खाऊ. मी का उक्त घेतले. असा माणूसच नाही का तो माया कुदत नाही. पण ही काळाची आता मी शिष्टीवाल्याला म्हणलं आवाज वाढव. त्याने वाढवला विषय लगेच क्लिप. इंदुरीकर सिस्टीम वाल्यावर भनकले खाली लगेच पट्टी. तो नालायकच आहे म्हणजे मी. आणि मला नालायक म्हणाला आतली चड्डी नाही तो मला नालायक म्हणतो. मागच्या आठवड्यात कोणी एक झक मारली युट्यूबला असं टाकलं का मी आजारी आहे. पर सलाईन बिलाईन दिलं आणि ते मला चप्प्या बिप्प्या केला. ते याचे कपडे घातले त्या पेशंटची आणि खाली लिहिलं इंदुरीकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि ते शेवटच्या स्टेपला आहे म्हणजे मी. आणि मी मागच्या महिन्यात 93 कीर्तनं केली. म्हणजे मी मराव म्हणून लोकांचा जप चालू आहे का फक्त खरं बोलतो. जो खरा बोलेल तो उद्या सकाळी नसेल. ज्याला लवकर मारायचं त्यानं खरं बोलायचं. पण एक ध्यानात ठेवा आमच्या कीर्तनांमुळे 50% धर्म जाग्यावर आहे. आता या कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत ना त्यांचं इतकं तोंड भरून कौतुक करावं. महाराज आज जेवढे कार्यक्रमाचे आयोजक आहे अजिनाथ हजारे, पांडुरंग गोबाळे, प्रशांत शिंदे, सुहास वारे, अंकुश ढवळे, अंकुश शिंदे यांनी कीर्तन ठेवलं ते साहेबांच्या वाढदिवसाचं नाही ठेवलं. यांनी धर्माचं काम केलंय. कारण आज आपल्याला माणसं वाचवायची नाहीत आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे. म्हणून शिंदे साहेबांच्या अभिष्टचिंतनाला सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो राजकारण तेवढ्यापुरतं ठेवायचं आणि सोडून द्यायचं. मतमोजणी झाली का संपला विषय. सगळे एकाच हॉटेलात चहा दिले पाहिजे. ते राजकारण मौतीपर्यंत 10व्यापर्यंत प्रेत यात्रेपर्यंत लग्नापर्यंत गेलं नाही पाहिजे. तुमचं काय मत आहे. वेळ झाली संपला विषय. आता 15 तारीख झाली 16ला 5 वाजले संपला विषय. एकत्र पुन्हा पाहू अजून काय होईल त्याची 31 जानेवारीच्या पुढं रिलॅक्स. पण ते मौतीला नाही 10व्याला नाही लग्न मोडेपर्यंत इतकं खाली नाही गेलं पाहिजे. ती वैचारिक पातळी सोडून जातं ते काम. मग त्याला मजा राहत नाही. आणि मग साम्यवादन समानता याचा काही उपयोगच होत नाही. आपल्याला माणसं वाचवायचीच नाहीत धर्म वाचवायचा. आणि असा नर शिंदे साहेबांसारखा आपल्याकडे पवित्र झाला तयार झाला त्याचं वर्णन ज्ञानोबराय करतात. वाचेची सुलभ हरि
पे